तर रहीम यार खान एअरबेसच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मगाशी आपण जे दृश्य पाहिली होती ती एअर स्ट्रिपची होती। रहीम यार खान एअरबेस जो आहे पाकिस्तानचा, त्याचं किती मोठं नुकसान या हल्ल्यात, भारताने केलेल्या हल्ल्यात झालेला आहे ते आपण पाहतोय। या ठिकाणी हा रहीम यार खान एअरबेस आहे पाकिस्तानचा पंजाब प्रांतातला। तर पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत, प्रोवोकेटिव्ह हल्ले केले जात आहेत, ड्रोन हल्ले सातत्याने होत आहेत, मिसाईल हल्ले केले जात आहेत, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि म्हणूनच भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। आणि रहीम यार खान एअरबेस जो आहे पंजाब प्रांतातला पाकिस्तानचा हा एअरबेस, तर त्या परिसराचं संपूर्णपणे किती नुकसान झालेलं आहे हे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येत आहे। एअर स्ट्रिपचं मोठं नुकसान, एअर स्ट्रिपच्या मधोमध भला मोठा खड्डा पडल्याची दृश्य आपण मगाशी पाहिली आणि आता हा एअरबेसला लागून असलेल्या तिथल्या काही ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंचं सुद्धा किती नुकसान झालेलं आहे हे या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहे। तर आत्ता जी पत्रकार परिषद झालेली होती त्या ठिकाणी स्पष्टपणे पाकिस्तानच्या एअरबेसना आपण लक्ष केल्याचं भारताकडून सांगण्यात आलंय, भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलेलं आहे। रफिकी असेल, चकला लामुरीद असेल, नूरखान असेल आणि रहीम यार खान असेल याची नावं घेण्यात आले। तर लुनीचा लॉन्च पॅड जो आहे तो बीएसएफनं उद्ध्वस्त केल्याचं सुद्धा आता पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। तर हा रहीम यार खान एअरबेस आहे पाकिस्तानचा पंजाब प्रांतातला, ज्या ठिकाणी भारतानं हल्ला केला। पाकिस्तानचा हा रहीम यार खान एअरबेस जिथे भारतानं हल्ला करत मोठं नुकसान केलं। तर 5 एअरबेस जे टार्गेट करण्यात आले पाकिस्तानचे, त्यातला हा एक रहीम यार खान एअरबेस पंजाब प्रांतातला, हाच जैसलमेर पासूनचा अगदी जवळचा असा एअरबेस आहे जो त्या एअरबेसचं किती मोठं नुकसान झालंय आता या ठिकाणी आपल्याला पाहता येतात। त्या वास्तूचे काही भाग पूर्णपणे कोसळलेले आहेत, एअर स्ट्रिपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर 5 एअरबेस टार्गेट केलेले होते पाकिस्तानचे, त्यातला नूरखान बेस रावळपिंडीचा, मुरीद बेस चकलालाचा, शेरकोटचा, रफिक एअरबेस, रहीम यार खान हा पंजाब प्रांतातला बेस एअरबेस।